नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप होती। सुरुवातीला मार्केट 600-700 पॉईंट तेजीत होतं। ती तेजी सगळी नाहीशी झाली। तिथून मार्केटमध्ये मंदी आली। 150 ते 200 पॉईंट मार्केट मंदीत गेलं आणि पुन्हा मंदीतून सावरून 500-550 पॉईंट तेजी आली। मार्केट संपल्यानंतर काही रिझल्ट्स पण आले। त्याच्यामध्ये LTI माइंट्रीचा रिझल्ट लागला। क्वार्टर ऑन क्वार्टर त्यांचे प्रॉफिट्स वाढले। 1085 वरनं 1129। त्यांचा रेव्हेन्यू पण वाढला। 9661 वरून 9772 कोटी। त्यांनी 45 रुपये डिव्हिडंड दिला। मार्जिन 13.8%। डॉलर रेव्हेन्यू 113.1 कोटी, पूर्वी 113.87 कोटी होता। त्यामुळे हा डॉलर रेव्हेन्यू सुद्धा 80 कोटींनी साधारण कमी झाला। बजाज हाऊसिंग फायनान्सचा रिझल्ट सुंदर आला। उद्याच्या मार्केटमध्ये याचा परिणाम दिसेल। म्हणजे जर मार्केटच रपारपा आपटलं तर मंदी या शेअरवर परिणाम दिसणार नाही, पण नॉर्मल परिस्थितीमध्ये या चांगल्या रिझल्टचा शेअरवर चांगला परिणाम दिसेल। बजाज हाऊसिंग फायनान्स प्रॉफिट वाढलं 381 कोटीचं 587 कोटी। रेव्हेन्यू वाढलं 1996चं 2508 कोटी। नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं। फक्त याच्यात काढण्यासारखं म्हणजे ग्रॉस NPA अगदी किंचितसे वाढले आणि नेट NPA सुद्धा अगदी किंचितसे वाढले। तेवढाच काय तो रिझल्टमध्ये दोष म्हणता येईल। पेनन्शिया बायोटेकला युनिसेफकडून पोलिओची लस पुरवण्यासाठी 44 कोटींची ऑर्डर मिळाली। BPCLने भारतात कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट उभा करण्यासाठी GPS रिन्युएबल बरोबर जॉईंट व्हेंचर केलं। त्याचबरोबर थायरोकेअरचा पण रिझल्ट लागला। थायरोकेअरचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं। थायरोकेअरनी 21 रुपये डिव्हिडंड दिला। टाटा कन्झ्युमरचा रिझल्ट चांगला आला। प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, पण मार्जिन मात्र कमी झालं। 16% 13.5% एवढं मार्जिन झालं। प्रॉफिट 212 वरून 217 वरून 345 कोटी, तर रेव्हेन्यू 3927 कोटीवरून 4608 कोटी। फक्त मार्जिन कमी झालं। त्यांनी 8 रुपये डिव्हिडंड दिला आहे। महाराष्ट्र स्कूटर्सचा तर रिझल्ट तुफान आला आहे। गेल्या वेळेला 10 लाख प्रॉफिट होतं फक्त, आणि या वेळेला 52 कोटी प्रॉफिट झालंय। म्हणजे 50,000 पट एवढं प्रॉफिट झालंय महाराष्ट्र स्कूटरला। प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन वाढलंय। महाराष्ट्र स्कूटर्सनी
₹60 डिव्हिडंड पण दिलाय आणि कंपनीने सांगितलं की त्यांनी कॉस्ट कटिंगचे बरेच उपाय अवलंबले, त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळाला. रॉयल ऑर्चिड यांनी रेजंटा भारती रिसॉर्ट या नावाने महाराष्ट्रामध्ये नवीन रिसॉर्ट सुरू केलं. भारत फोर्ज आम इंडिया मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनच्या अधिग्रहणाला CCIची मंजुरी मिळाली. वारी एनर्जीचा रिझल्ट खूप सुंदर आला होता. आज मार्केटने छान रिस्पॉन्स पण दिला. त्याच्या कंपनीची मॅनेजमेंट, त्या कंपनीची मॅनेजमेंटने जे सांगितलं ते ऐकायला मिळालं. त्यांनी सांगितलं की पॉवर जनरेशन क्षमता आम्ही वाढवत आहोत, आम्ही डिव्हिडंड देण्याचा विचारसुद्धा करतो आहे आणि 6-7 क्वार्टरमध्ये आम्ही क्षमता विस्तार करण्यावर आमचा भर अधिक असेल. टाटा कम्युनिकेशन शांघाय नेटवर्क्स या नावाने नवीन सबसिडियरी स्थापन केली. लुपिन डायग्नोस्टिक्सला नॅशनल ॲक्रिशन बोर्डाची मान्यता मिळाली. त्यांच्या ग्रीन लॅब्स आहेत, त्या ग्रीन लॅब्सला या बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळालं. कॅप्लिन पॉइंटच्या थायटोनाडाईन इंजेक्टेबल इमल्शन याला USFDA कडून मंजुरी मिळाली. हे ब्लड क्लॉटिंगवरचं औषध आहे. भारतात हार्ले डेव्हिडसन बाईक्सवर 0 टॅरिफ लावण्याचा सरकार विचार करत आहे. ह्या हाय एंड मोटरसायकल्स आहेत आणि 750 cc पेक्षा जास्त पॉवर असलेल्या बाईक्सला 0 टॅरिफच्या कॅटेगरीमध्ये ठेवलं जाईल. म्हणजे अशा प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, पण मार्केटने मात्र ताबडतोब इफेक्ट देऊन टाकला की जे 2 व्हीलर कंपन्या तयार करतात त्यांचे शेअर सुरुवातीला खूप मंदीत गेले आणि त्याच वेळेला मार्केट पडू लागलं. अरविंदो फार्माच्या युजिया फार्मा ही ल्युकेमियावर एक औषध त्याने काढलंय. डासाटिलिन या औषधाला अमेरिकेकडून मंजुरी मिळाली आहे. LG इलेक्ट्रॉनिक्सचा IPO यायचा होता. ह्या IPO त्यांनी काही काळासाठी स्थगित केला आहे आणि या ॲथर एनर्जीच्या IPOची सगळी माहिती मी ब्लॉगमध्ये दिलेली आहे. नाहीतर परत एकदा उद्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देईन. खुलासेवार माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आहे म्हणून आत्ता मी पुन्हा माहिती सांगितलेली नाही. आता उद्या काय काय होत आहे ते आपल्याला बघायला लागेल. पण मार्केट पुन्हा खूप व्होलटाईल झालं आहे. एक्सपायरी आहे म्हणून एवढी व्होलटॅलिटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या काय काय होतं आहे ते आपण बघूया. नमस्ते.